आपला विषय चालू आहे यम नियम. मागच्या वेळेला आपण इंट्रोडक्शन घेतलं त्याचं, आणि आपण सुरुवात करताना यम आणि नियम हे आपण बोललो होतो मागच्या वेळेला की ही सगळ्यात पहिली पायरी आहे आणि अशी अशी स्टेप आहे जी कन्सिस्टंटली लास्ट स्टेजपर्यंत, नॉट लाईफ, नॉट अबाउट लाईफ म्हणजे फिजिकल बॉडीची लास्ट स्टेज नाही आहे इथे, तर आत्म्याच्या वननेसपर्यंत, स्पिरिच्युअल बिंगशी, परमात्म्या परब्रह्माशी एकरूप होण्यापर्यंत ह्या यम नियमाच्या पायऱ्यांवर कन्सिस्टंटली राहावं लागतं. असं हे स्ट्रॉंग फाउंडेशन आहे, ते कायम आपल्याबरोबर असावंच लागतं आणि त्याच्याशिवाय कुठल्याही क्षणी आपण पुढे नाही जाऊ शकत. म्हणजे आपल्याला आताच्या ह्या इन्कार्नेशनमध्येच नाही, या जन्मात नाही, तर अनंत जन्म आपला हा जो आध्यात्मिक प्रवास चालत असतो, त्या प्रत्येक जन्मात आपल्याला यम नियमांना फॉलो करणं अत्यंत आवश्यक आहे. नाहीतर कुठल्याही क्षणी आपण खाली कोसळू शकतो. कारण यम आणि नियम हे नावाप्रमाणेच आपल्याला जाणवतं काहीतरी असं स्ट्रिक्ट कंडक्ट आहे किंवा स्ट्रिक्ट रूल आहे काहीतरी. यम नियम नियम हा शब्दामुळे आपल्याला एवढी जाणीव तर नक्की होते की हे काहीतरी स्ट्रिक्ट रूल्स असावेत आणि त्याप्रमाणे आपण त्याच्याकडे बघतो. पण अष्टांग योग जेव्हा शिकवला आहे, भगवद्गीतेमध्ये सांगितलेलं आहे 6व्या अध्यायात, तेव्हा त्याला पहिली पायरी म्हणून दाखवलेली आहे. पण बऱ्याच ठिकाणी हेच चुकतं. स्पिरिच्युअल पाथवर चालत असताना, जगत असताना आणि प्रोग्रेस करत असताना, की सुरुवातीला लोक म्हणजे साधक ही गलती मिस्टेक करू शकतो किंवा होते, पॉसिबिलिटी आहे की सुरुवातीला ही पायरी आहे म्हटल्याबरोबर त्याला पहिल्यांदा अभ्यास केला जातो आणि मग एक सर्टन स्टेजला प्युरिफिकेशन झाल्यानंतर त्याच्या एनर्जी बॉडीजचं, त्याच्या सोलचं, त्याच्यानंतर तो त्यांना मागे सोडून देतो. अशी चूक बऱ्याच साधकांकडनं होते आणि ते मागे पडल्यानंतर मग पुढे प्रॉब्लेम सुरू होतात. ते म्हणजे अहंकार वाढतो, प्राईड एनर्जी, प्राईड ऑफ स्पिरिच्युअलिटी, म्हणजे आध्यात्मिकतेचं, ज्ञानाचा अहंकार येतो की माझं वाचन एवढं झालं आहे, एवढे ग्रंथ वाचलेत, इतक्या गुरूंचं ऐकलं आहे, इतक्या गुरूंची सोबत मला लाभलेली आहे आणि इतकं सानिध्य मला मिळालेलं आहे आणि असं घटना झालेल्या आहेत. पण हेच जेव्हा साधक बोलत असतो, फील करत असतो, आठवणी काढत असतो, तेव्हा हे पास्ट आहे हे तो विसरतो. म्हणजे पास्ट लक्षात ठेवणं, सत्संग झाल्याचा पास्ट आपण लक्षात ठेवणं ही चांगली गोष्ट आहे. पण त्याचा यूज असा झाला पाहिजे की अरे इतके सारे संत माझ्या वाटेत येऊन गेले मला मार्ग दाखवायला, म्हणजे मी पाथ चालत राहिलं पाहिजे आणि मागे वळून वळून नुसता अहंकार वाढवून न घेता मी त्यांचे थँकफुल राहून ग्रॅटिट्यूड आपल्या बिहेवियरमध्ये सतत पाहिजे की नाही, ते सगळेजण आले म्हणजे मला पुढे चाललंच पाहिजे, मला चालतच राहिलं पाहिजे, मला थांबणं माझ्यासाठी योग्य नाही आहे. आणि म्हणून हे चालत कसा राहणार तो, तर जोपर्यंत तो यम नियमांना रेग्युलर डेली बेसिसवर फॉलो नाही करत तर ते चालणं होणार नाही. त्याचं चालणं म्हणजेच यम नियमांना फॉलो करत राहणं. आणि ही इथेच चूक जास्तीत जास्त लोकांची होते की मागूनपासून घडण तर झालेली असते आत्म्यावर पूर्वजन्मकर्माप्रमाणे आणि दैवयोगाप्रमाणे किंवा चांगल्या फॅमिलीत जन्माला आल्यामुळे, अशा अनंत कारणं असतात. आणि ह्या सर्व प्रकारे परमात्म्याचं सानिध्य मिळतं, गुरूंचं सानिध्य मिळतं, गुरूंचे संस्कार मिळतात आणि वाचन होतं, खूप साऱ्या गोष्टी घडतात जीवनामध्ये. पण ते कन्सिस्टंटली किती दिवस बरोबर आहे हे खरं तर महत्त्वाचं आहे. पण हे
खूप कमी लोक ह्याच्यावर डिस्कस करतात आणि कमी लोक ह्याला अभ्यासतात स्वतः आणि लक्षात ठेवतात, या 3 गोष्टी. आता मागच्या वेळेला आपण पहिल्या 2 गोष्टी या पतंजली ऋषींनी पहिले सांगितलेलं आहे की जर तुम्ही साधनं करायची म्हणलीच, म्हणजे जेव्हा आता स्पिरिच्युअलिटी इट इज लाईक एक प्राईडची गोष्ट आहे की आम्ही स्पिरिच्युअल आहोत, आमचे गुरु आहेत किंवा असं काही, किंवा मी अमुक श्रद्धास्थान माझं आहे. पण हा काही प्राईड किंवा सांगण्याचा विषय नाही आहे, हा आत्म्याचा विषय आहे, तो आतला विषय आहे. आणि मग आता इथे काय आवश्यक आहे, जेव्हा आपण एखादा पाथ घेतो, आपण एखाद्या स्ट्रीममध्ये ॲडमिशन घेतो, तर मग ॲडमिशनची बेसिक रिक्वायरमेंट असते की तुमचं काहीतरी पर्टिक्युलर क्वालिफिकेशन पाहिजे. रिक्वायरमेंट एक प्रॉपर आहे तिथे की तुम्हाला हे झालेलं पाहिजे, ह्या एंट्रन्स एक्झाम पास झालेल्या पाहिजेत, ह्या क्वालिटीज कॅरेक्टरिस्टिक्स तुमच्यामध्ये पाहिजेत, तेव्हा तुम्ही त्याला एलिजिबल आहात ते कोर्स करण्यासाठी, ती गोष्ट शिकण्यासाठी किंवा त्या पाथवर चालण्यासाठी. तर ह्याच्यामध्ये त्यांनी महत्त्वाच्या आपण मागच्या वेळेला डिस्कस केल्या होत्या, त्या म्हणजे वैराग्य आणि दुसरं म्हणजे अभ्यास. आता वैराग्याला मी मागच्या वेळेला भरपूर थरली त्याला एक्सप्लेन केलेलं आहे. पुन्हा ऐकायचं असेल तर तुम्ही आपलं रेकॉर्डिंग ऐकाल जेव्हा ते चॅनलवर येईल. तर आता तेव्हा शॉर्टमध्ये मी अभ्यास सांगितला. तर अभ्यास म्हणजे नक्की काय, म्हणजे असे काय ग्रंथ पुस्तकं आपल्याला घेऊन तो जो टिपिकल एक स्थूल प्रकारात दिसणारा अभ्यास नाही आहे. हा अभ्यास आहे इंटरनल, आणि इंटरनल अभ्यास होऊन त्याचं रिफ्लेक्शन एक्सटर्नली होणार आहे. ते कशातनं होणार आहे, आपल्या कर्मामधून, आपल्या विचारांमधून, आपल्या बुद्धीमधून, आपल्या दृष्टीमधून. आपण पाहतो कसे, बोलतो कसे, चालतो कसे, भेटतो कसे लोकांना, आणि भेटल्यानंतर आपण रिॲक्ट कसे होतो, हे सगळं इथे तुमचा अभ्यास कळतो. तुमची डेप्थ कळते, तुमची आतपर्यंत किती खोली आहे ते कळतं. तर असा हा अभ्यास आहे, आणि हा वैराग्याशिवाय होणार नाही. म्हणून त्यांनी 2 महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्यात, वैराग्य आणि प्रॅक्टिस. वैराग्य म्हणजे काय तेही झालेलं आहे सांगून, की आपल्याला काही साधूबाबा बनून जायचं नाही आहे कुठे, पण आपल्या डिझायर्सना ज्या आपल्याला नाचवत असतात, ज्या आपल्या व्हेकल्स आहेत, आपल्या सगळ्यांचा अवेअरनेस आता कळलेला आहे की आपल्याला एक इमोशनल बॉडी आहे, मनोमय कोश आहे, अन्नमय कोश आहे. तर हे सगळे जे आहेत ह्याच्यामध्ये डिझायर्स असतात. इमोशनली आपल्या काही डिझायर्स असतात की मला प्रेम करावं लोकांनी, मला चांगला रिस्पेक्ट द्यावा, माझं अमुक व्हावं, माझं तमुक व्हावं, माझं ऐकावं लोकांनी. फिजिकल बॉडीच्या डिझायर्स असतात ज्या निर्मित आहेत, म्हणजे ज्या कर्मेंद्रिय आणि ज्ञानेंद्रिय ह्यांना घेऊन त्या झालेल्या आहेत. तर त्या डिझायर्स वेगळ्या, आणि आपल्या मेंटल बॉडीच्या डिझायर्स वेगळ्या, की आपल्या मनाला शांतता मिळावी, मन आपलं प्रसन्न राहावं म्हणून लोकांनी प्रयत्न करावा, आपण नाही करावा, असं एक टिपिकल अंडरस्टँडिंग आहे की माझं मन 4 लोकांमुळे खराब होतं, माझं मन माझ्यामुळे नाही खराब होत. तर ह्या डिझायर्स की मन माझं कसं राहिलं पाहिजे. तर ह्या आपल्या व्हेकल्सच्या, म्हणजे आपली आपण जी वाहनं वेगळी वेगळी एक लेयर आपण घेतलेले आहेत आपल्या सोलवर, त्या प्रत्येकाच्या डिझायर्सना कंट्रोलमध्ये ठेवणं, त्यांना ह्याच्यामध्ये म्हणजे तुमच्या विवेकबुद्धीच्या नाड्या त्याच्यामध्ये घातलेल्या हव्यात, आणि त्याला असं कसून खेचलेलं पाहिजे, तेव्हा त्याच्यावर कंट्रोल आला आणि ते हलकं वैराग्य आलं. मग वैराग्य आलं म्हणून काय मी नात्यांमध्ये आणि याच्यामध्ये फंक्शनला जाणार नाही, लग्न कार्य अटेंड करणार नाही, मी पार्टी करणार नाही, असा बिलकुलच अर्थ नाही आहे. वैराग्य हे आतून असलं पाहिजे. वैराग्य ही दाखवण्याची वस्तू नाही. वैराग्य हे काही सगळं काढून बसण्याचा प्रकार नाही. वैराग्य हा आहे अभ्यासाचा भाग. म्हणजे अभ्यास आणि वैराग्य या दोन्ही एकमेकामध्ये गुंफलेल्या आहेत. कधीकधी आपल्याला तसं वैराग्य घ्यावं लागतं. म्हणजे ह्या पाथवर चालताना कधीकधी आपल्याला काही दिवस, काही महिने आपल्याला डिस्कनेक्ट व्हावं लागतं.
वर्ल्डली थिंग्सची, म्हणजे दुनियेच्या सगळ्या कारभारापासनं हलकंसं आपल्याला आयसोलेट व्हावं लागतं. आणि ते कशासाठी व्हायचं? पुन्हा ते दाखवण्यासाठी नाही आहे, तर ते कशासाठी आहे? मी मला समजून घेणार आहे, माझे विचार कुठे चाललेत ह्याचा मी अभ्यास करत आहे, किंवा नक्की काय गोंधळ आहे, इथे गोंधळ आहे का बाहेर गोंधळ आहे, ह्या पद्धतीचं अभ्यास करण्यासाठी आपल्याला काही काळासाठी ना डिस्कनेक्ट व्हावं लागतं बाहेरच्या जगाशी. आणि असं करतात लोक. आता मी श्रीधर स्वामींचं चरित्र वाचलं होतं, किंवा गुळवणी महाराज आहेत, किंवा बरेच आपले संत आपण त्यांना बघितलं आहे की चातुर्मासामध्ये ते एकांत वास करायचे. आता चातुर्मास हा इतका उत्तम पिरियड त्यांना मिळायचा की 4 महिने त्यांना उपास वगैरे त्यांचे असायचे. म्हणजे अन्नावर कंट्रोल असायचा, म्हणजे अन्नाच्या वासनेवर कंट्रोल असायचा. आणि त्यामुळे बाकीच्या इंद्रियांना सुद्धा ते अभ्यास करवायचे की बोलणं कमी, चालणं कमी, संपर्क कमी. आणि त्या ह्याच्यामध्ये ते असे कुठेतरी आयसोलेट होऊन एखाद्या प्लेसवर जाऊन राहायचे की चातुर्मासात अमुक व्यक्ती अमुक ठिकाणी जाणार, तर ते सगळ्यांना त्यांचे जे अनुचर असायचे ते सांगायचे की आता स्वामी भेटणार नाही इथे 4 महिने, असं ते लोक अभ्यास करत होते. तर तो ह्याचसाठी, कारण ते काय सर जगजाहीर करून नाही मी यम नियमाचा अभ्यास करतोय असं नव्हतं. तो यम नियमाचाच अभ्यास होता, पण तो चातुर्मासाच्या नावाखाली तो सहजपणे सांगितला जायचा आणि सहजपणे कम्युनिकेट केला जायचा लोकांना. आणि लोकांना ते समजायचं आहे की चला हां चातुर्मास आहे म्हणजे स्वामींचं मौन आहे, किंवा ते लोकांना भेटणार नाही आहेत, ते कमी वेळ भेटणार आहेत, ते कमी अन्न खाणार आहेत, ते त्यांच्या शरीरावर जे काही त्यांना अभ्यास करायचा आहे, आध्यात्मिक अभ्यास करायचा आहे, म्हणून तो चातुर्मास असं करून ते केलं जायचं. पण तो यम नियमाचा अभ्यासच होता आणि म्हणूनसाठी ते एकांत घेत होते. मग आपल्याला काही असं आता आपण कसं ते अप्लाय करायचं, हा मुख्य प्रश्न आपला नेहमी हाच असणार आहे की हे सगळं केलं, ऐकलं, वाचलं, मी माझ्या जीवनात ह्याला उपयोग कसं करू, हा मुख्य प्रश्न आहे आपला. मग आपल्याला काही डिस्कनेक्ट नाही व्हायचं आहे, तर आपल्याला प्रॅक्टिस करायची आहे. प्रॅक्टिस कशी करायची आहे? तर ती यम नियमामध्ये जे यम दिले आहेत, म्हणजे काय नका करू हे यम आहेत आणि काय करा हे नियम आहेत, तर त्या नियमांना आपण पहिले आपल्या ऑर्गन्सवर, ह्याच्यावर कर्मेंद्रिया आणि ज्ञानेंद्रिया ह्यांच्यावर लागू करायचं. आणि म्हणून यम नियमाला थेरॉटिकल सब्जेक्ट नाही सांगितला आहे त्यांनी. पतंजलींनी म्हटलं आहे की हे प्रॅक्टिकल आहे. प्रॅक्टिस प्रॅक्टिस अँड प्रॅक्टिस, ती एक स्टेटमेंट आहे ना. प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. परफेक्ट फॉर व्हॉट? कशासाठी परफेक्शन? ते ह्याच्यासाठी आहे की त्याचा जो मनुष्यपणा आहे, ज्यासाठी तो जन्माला आला आहे, त्याचा अर्थापर्यंत पोचण्यासाठी त्याला जे आवश्यक आहे ते मिळवण्यासाठीचं त्याची जी प्रॅक्टिस आहे. तर म्हणून प्रॅक्टिस प्रॅक्टिस अँड प्रॅक्टिस, म्हणून ही शेवटपर्यंत सोल बरोबर कायम राहते. आणि हे जेवढे मोठे मोठे संत होऊन गेले, स्पिरिच्युअल टीचर्स येऊन गेले, सगळे कोणीही त्यातनं वेगळं नाही, कोणीही सेपरेट नाही, सगळ्यांनी हे फॉलो केलं, प्रत्येकाने फॉलो केलं. आणि प्रत्येकजण प्रॅक्टिस करत होता. आणि ह्या पद्धतीनं चातुर्मासाचा योग घ्या किंवा आणखीन कुठला कारण निमित्त घ्या आणि ते ह्याची प्रॅक्टिस करत होते. कारण जेव्हा या मार्गावर मनुष्य चालायला लागतो एवढ्या हायर लेवलवर, तेव्हा त्यांना कळतं की जोपर्यंत मी माझ्या यम नियमांना जर मी अभ्यासलं नाही तर मी कुठल्याही क्षणी खाली पडेन आणि ज्या कार्यासाठी भगवंतानी मला नेमलं आहे ते कार्य माझ्या हातून पुरं होणार नाही. तर ती त्यांच्याकडे जबाबदारी असते ती, आणि त्या जबाबदारीनं ते पार पाडत असतात प्रत्येक ते काम. तर त्यामुळे कंटिन्युअस अभ्यास आणि हा प्रॅक्टिसचा विषय आहे. आता ह्याच्यामध्ये पहिलं त्यांनी पतंजली योगसूत्रामध्ये, आता ही प्रॅक्टिसही करायच्या आधी त्यांनी पहिले कशाबद्दल डिस्कस केलेलं आहे, तर 5 क्लेशाज म्हणजे 5
क्लेशाचे प्रकार. आता तुम्हाला कदाचित हा शब्द आठवणीचा वाटेल, ओळखीचा वाटेल. आपण सगळ्यात पहिलं निर्वाण षटकम घेतलं होतं, त्याच्या पहिल्या श्लोकाच्या अभ्यासामध्ये आपण त्याला ऐकलेलं होतं व्यवस्थितपणे. मनोबुद्धी अहंकार चित्तानिह ते आहे ना पहिला हे त्याच्यामध्ये. तर त्याच्यामध्ये आपण अहंकाराला बघताना 5 क्लेशांचा उल्लेख मी केलेला होता. तर ते 5 क्लेश म्हणजे काय? अहंकारातनंच निर्माण होतात, अहंकारामुळे पण निर्माण होतात. 5 क्लेश आहेत: अविद्या, अस्मिता, राग, द्वेष आणि भय. तर ह्याच्यातले सगळ्यात महत्त्वाचे 5 क्लेशांमध्ये इम्पॉर्टंट आहेत, जे रूट कॉज आहेत, निमित्त बनणारे आहेत, ती म्हणजे अविद्या आणि अस्मिता. अस्मिता निर्माण होते अविद्येमुळे. अविद्या म्हणजे विद्या नाही, ज्ञान नाही म्हणजे अज्ञान. आता अज्ञान म्हणजे कोणतं? आपण अज्ञानी आणि ज्ञानी, आपण याला ब्रेड विनिंग एज्युकेशनशी रिलेट करतो. आपल्याला वाटतं अनएज्युकेटेड पर्सन अज्ञानी आहे आणि एज्युकेटेड पर्सन खूप ज्ञानी आहे. डिग्रीकडे पाहून कॉलेजच्या आपण त्याला ज्ञानी समजतो. पण कधीकधी असंही बघायला मिळतं की अक्षरशः आपले जुने लोक जे होते, आजी आजोबा वगैरे लोकांसारखे लोक पूर्वीच्या काळचे, ते शिक्षण नव्हते घेतले तरी त्यांच्याकडे खूप ज्ञान असायचं. मग ते कुठून यायचं? कुठून यायचं हा प्रश्न आहे. की जर शाळा कॉलेज आजच्यासारखी डॉक्टरेट पोस्ट डॉक्टरेट वगैरे करतो आपण आणि तेव्हा आपण म्हणतो खूप ज्ञानी आहे, एवढा शिकला आहे, या पोझिशनवर आहे, इतकं नॉलेज मिळवलं आहे, इतक्या फील्ड्सचं मिळवलं आहे. मग त्यांच्याकडे तर डिग्री नव्हती, त्यांचं तर स्कूलिंगही नाही व्हायचं. 1ली 2री 4थी 5वी असं काहीतरी, आणि मुलींना तर तेही नाही व्हायचं. पण तरीही स्त्रिया बुद्धिमान होत्या, तरीही स्त्रियांना आध्यात्मिक ज्ञान होतं, तरीही स्त्रियांना व्यवहार ज्ञान होतं. मग ते कुठून होतं? तर ज्ञान संपादन करणं हे कुठल्या युनिव्हर्सिटीवर, कॉलेजवर, स्कूलवर डिपेंडंट नाही. आपण ऑब्झर्वेशननी सुद्धा ज्ञान संपादन करू शकतो. आपण आपल्या पंचज्ञानेंद्रियांना आणि पंचकर्मेंद्रियांना संपूर्णरित्या संपूर्ण शक्तीने वापरून ज्ञान संपादन करू शकतो. असे ते पूर्वीचे लोक होते ज्यांनी ह्या पद्धतीनं ज्ञान संपादन केलेलं होतं. तर इथे अविद्येमुळे आपली स्थिती अशी होते की अस्मिता निर्माण होते. अज्ञानामुळे आपल्याला खऱ्याची ओळख न झाल्यामुळे, खरी काय गोष्ट आहे, सत्य काय आहे ह्याचा अभ्यास न केल्याने, सत्य परिस्थितीची वस्तूंची ओळख न करून घेतल्यामुळे अस्मिता निर्माण होते. आता अस्मिता म्हणजे काय? अस्मिता म्हणजे जे असत्य आहे त्याला सतत 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 आपण सत्य समजणं. जे नाशिवंत आहे त्याला आपण सत्य समजणं. जे आत्मरूप नाही अशा गोष्टींना आपण आत्मरूप असल्यासारखं महत्त्व देणं. किंवा इम्प्युअर वस्तूंना, म्हणजे ज्यांच्यामध्ये शुद्धता नाही आहे, शुद्धी नाही आहे, अशुद्ध वस्तू आहेत, गोष्टी आहेत, कर्म आहेत, क्रिया आहेत, त्या अशुद्ध क्रियांना आपण शुद्ध क्रिया समजणं म्हणजे अस्मिता. म्हणजे जे खरं आहे त्याला खरं खरं न समजणं आणि खोट्याला खरं समजून अविद्येत जगणं. ह्याच्यामुळे होतं काय? तर ह्याच्यामुळे क्लेश निर्माण होतात या 5 गोष्टींमुळे. आणि मग पुढे आहेत जोडीला राग आहे, द्वेष आहे, भय, भीती, ती तर आहेच आहे. मग ह्या 5मुळे क्लेश म्हणजे काय? सफरिंग, तुमचा पेनफुल जर्नी. मग काय अपमानच होतात, मग काय पैसे कमी पडतात,
मग परिस्थिती सहन होत नाही, मग माणसं सहन होत नाहीत, मग सगळं नको वाटतं, किंवा काम खूप करावं म्हणजे काम खूप होतं आहे म्हणून क्लेश होतात, काम नाही म्हणून पण क्लेश होतात. आपण बघतो मनुष्य अतिशय परेशान दिसतो आपल्याला. म्हणजे एखाद्याला काम नसतं तरी तो परेशान असतो, एखाद्याला काम असतं म्हणून परेशान असतो, एखाद्याला माणसं नसतात म्हणून सोबत, म्हणजे परिवार नाही, जॉईंट फॅमिली नाही म्हणून परेशान असतात, आणि काही लोकांना खूप माणसं आहेत म्हणून परेशानी असते. कोणाकडे खूप पैसा असतो तरी परेशान असतात, कोण अतिशय म्हणजे ज्यांच्याकडे बिलकुल पैसा नसतो असे लोक, त्यांचे वेगळंच हे चालू असतं. म्हणजे अल्टिमेटली सगळेजण क्लेश सहन करत आहेत. क्लेश म्हणजे त्रास, पेन, सफरिंग, सॉरो. आणि मग त्याच्यातनं काय काय निर्माण होतं आपल्याला माहितीच आहे. एन्झायटी, फिअर, स्ट्रेस, वरीज, डिप्रेशन आणि डिसीजेस. मग हे सगळं अविद्या आणि अस्मिता ह्याचा रूट कॉज आहे, हे सगळं एवढं सफरिंग करण्यामध्ये. आणि म्हणून ते म्हणतायत की पहिले जर तुम्ही डिझायर्स, आणि आता ह्या सगळ्याचा रूट कॉज कोण आहे? डिझायर्स. आणि म्हणून त्यांनी वैराग्याचा पहिला अभ्यास, वैराग्य आणि अभ्यास म्हणून पहिले दिलेला आहे. ह्याचं हे कारण आहे की जोपर्यंत तुम्ही तुमच्या डिझायर्सना, तर डिझायर्स म्हणजे काही डिझायर्स आपल्या ॲक्टिव्ह असतात, म्हणजे त्या वर दिसतात, मला हे करावं वाटतं, ते करावं वाटतं, ते करावं वाटतं. आणि काही अशा आतमध्ये, म्हणजे सायकोलॉजीमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं, तेही एक्सप्लेन केलेलं आहे पूर्वी, की कॉन्शियस माइंड, सबकॉन्शियस माइंड अँड अनकॉन्शियस माइंड. अनकॉन्शियस माइंड हा आतमध्ये पाण्याच्या तळाशी असलेल्या हिमाच्या नगासारखा असा खाली खोल असतो, आणि तो खूप उलटा मोठा असतो. कॉन्शियस सायकोलॉजी थिओरीमध्ये त्यांनी व्यवस्थित एक्सप्लेन करून सांगितलेलं आहे की जेवढा आपल्याला वरचा कॉन्शियस माइंड जो रोज आपण वापरतो डेली बेसिसवर, तो जेवढा माइंड आपल्याला दिसतो त्याच्या 10 पट खाली अनकॉन्शियसमध्ये असतं. आपण जे आपल्याला, आपण म्हणतो की हो मी यातनं बाहेर आली आहे, मला आता काही नाही, मी आता विसरले, मी आता सोडलं, मी अमकं केलं, मी तमकं केलं, मी सगळं पचवलं, मला आता काही वाटत नाही, माझा अपमान झाला तरी मला वाटत नाही, माझं अमुक काम झालं तरी मला वाटत नाही, माझ्या गोष्टी घडत नाही आहेत मनासारख्या तरी आता मला काही वाटत नाही. पण ते वाटत नाही म्हणजे कुठे गेलेलं असतं? ते खाली अनकॉन्शियस माइंड असा एवढा मोठा झालेला असतो, खाली समुद्राच्या तळाशी. आपल्या मनाचा जो अथांग समुद्र आहे त्याच्या तळाशी तो हिमनग बनून खाली बसलेला आहे अनकॉन्शियस माइंड. आणि त्याला सायकोलॉजी म्हणतात सप्रेस्ड इमोशन्स अँड थॉट्स. सप्रेस्ड म्हणजे अशा दबवून खाली गाडल्यात आतमध्ये. तर ह्या पद्धतीने ते सगळं खाली बसतं. डिझायर्स त्या आहेत अनएक्सप्रेस्ड डिझायर्स, किंवा डॉर्मंट म्हणतो आपण, म्हणजे अशा झोपलेल्या, निद्रावस्थेत असलेल्या, पण त्या जिवंत असतात. आणि मग आपण जेव्हा त्या सोलचा अख्खा जर्नी, आपण ते एक सेशन केलं होतं मृत्यूनंतरचा प्रवास, तर ते डॉर्मंट असतात, ते झोपलेल्या असतात, ते सगळ्या मस्त जाग्या होऊन त्या इमोशनल बॉडी, मेंटल बॉडीमध्ये मनोमय कोश सगळं ते थैमान घालतात मग नंतर मृत्यूनंतर. कारण त्या कुठेही जात नाहीत. आपल्याला वाटतं आपण सोडलं विडलं, तसं काही नसतं. आणि म्हणून हे यम नियम त्यांनी सांगितलेले आहेत. त्यासाठी यम नियमाचा अभ्यास म्हणून सांगितलेला आहे. असंच त्यांनी आता इथे जेव्हा आपण पतंजली सूत्राचा अभ्यास करतो त्याच्यामध्ये त्यांनी हे यम नियम 5-5 दिलेले आहेत. आणि तसंच बुद्धांच्या ह्याच्यामध्ये त्यांनी 8 फोल्ड नोबल पाथ म्हणून सांगितलेलं आहे. 8 फोल्ड नोबल पाथमध्ये त्यांनी काय करेक्ट करायचं ते सांगितलं आहे. राईट व्ह्यू, राईट इंटेन्शन, राईट स्पीच, राईट ॲक्शन, राईट लाईव्हलीहूड, राईट एफर्ट्स, राईट कॉन्सन्ट्रेशन, अँड लास्ट वन इज राईट माइंडफुलनेस. म्हणजे काय करेक्ट करायचं ते सांगितलं आहे. राईट व्ह्यू, जगताना तुमचा कसा व्ह्यू पाहिजे, पॉईंट ऑफ व्ह्यू, थिंकिंग, ॲक्शन व्ह्यू, सगळा व्ह्यू, राईट व्ह्यू. त्याच्यानंतर इंटेन्शन कसं ठेवायचं आहे, स्पीच कसं हवं, राईट स्पीच म्हणजे काय, सत्य बोला, असत्य बोलू नका. हेच ते आपले यम नियम आहेत. हे त्यांच्या अभ्यासात त्यांनी अशा पद्धतीनं प्रेझेंटेशन दिलेलं आहे त्याचं.
पण आहे तेच, त्याचं मूळ अभ्यास तोच आहे. तर अशा पद्धतीनं आपण वेगळ्या वेगळ्या पद्धतीने याचा अभ्यास भक्तांपर्यंत, साधकांपर्यंत, सर्व गुरूंनी, सर्व मार्ग जेवढे आहेत स्पिरिच्युअल पाथ, त्या सगळ्यांनी या पद्धतीनं केलेला आहे. आता आपलं मूळ हे सगळं करण्याचं कारण हे आहे की आपल्याला जे अज्ञान आहे ते दूर करायचं आहे. हा सगळा अभ्यास कशासाठी? योगाभ्यास आहे हा. मग योग म्हणजे काय? वननेस. मग वननेस म्हणजे काय? की आपल्याला कुठेतरी जाऊन भेटायचं आहे, मिळायचं आहे, एकरूप व्हायचं आहे, आणि त्याच्यासाठीचा हा अभ्यास आहे. मग आता ह्या सगळ्या अभ्यासामध्ये हा कसा करायचा? अभ्यास करायचा त्यांनी सांगितलं वैराग्य अवस्थेत करायचा, म्हणजे मेंटल स्टेट आपली ती पाहिजे, इमोशनल स्टेट वैराग्यामधली पाहिजे. मग आता हा अभ्यास काय लेव्हलवर करायचा? म्हणजे एक्सटर्नली करायचा काही इंटरनली करायचा? तर त्यांनी म्हटलं आहे की वरच्या शरीराला न त्रास देता तो मेंटल लेवलवर करायचा आहे, इनर लेवलवर करायचा आहे, आतमधल्या स्टेटवर ऑब्झर्वेशन ठेवायचं आहे. की आता फॉर एक्झाम्पल आपण म्हणतो की की एखादं गोष्ट मी करणार नाही, मी आता मूव्हीज बघणार नाही, खूप कंटाळा आला आहे, काय घाणेरड्या नाही, सिरियल घ्या. तर सिरियल खूप चालतात, सिरियल्स खूप बेकार सिरियल्स चाललेले आहेत, काही अर्थ नाही त्याच्यामध्ये. ते काहीही दाखवतात, खोटं दाखवतात, समाजातलं वाईट दाखवतात, मनाला फार त्रास होतो किंवा मनावर परिणाम होतो. घरात लहान मुलं आहेत त्यांच्या मनावर परिणाम होतो, माणसांच्या मनावर परिणाम होतो, स्ट्रेस एनर्जी वाढते, निगेटिव्ह थॉट्स जनरेट होतात, वगैरे वगैरे वगैरे. सिरियल्समुळे एवढं सगळं होतं. मग मी सिरियल बघणार नाही. मग आपण करतो ते 1 दिवस, 2 दिवस, 1 महिना, 2 महिने, पण आपण ते कन्सिस्टंटली फुल लाईफ फॉलो करू शकतो का? नाही करत. कधीतरी एकदम स्लिप होतं, हातातली दोर पकडलेली, आणि आपण पुन्हा एक नाही ती बंद करतो, आपण दुसरी काहीतरी सुरू करतो. नाही ती छान आली आहे, नवीन आली आहे, त्याच्यात मस्त दाखवलं आहे, सगळं छान आहे, हॅपी आहे. पण ते हॅपीचं सॅड होतं कधी ते कळतही नाही त्या सिरियल्समधनं जे बनवत असतात. पण म्हणजे आपण काय करतो, एक सोडतो म्हणतो, पण नकळतपणे, हे कळतपणे नाही चालत, हे नकळत चालतं सगळं. नकळतपणे आपण तसंच काहीतरी दुसरं आपल्याला खेळणं लागतं. म्हणजे आपल्याला काहीतरी सोडायला दुसरं काहीतरी हातात लागतं. ही एक ह्युमन नेचर आहे, ही काही पर्टिक्युलर कोणा व्यक्तीबद्दल नाही आहे, ह्युमन नेचर आहे. आणि म्हणून त्यांनी यम आणि नियमांना तसं दिलं आहे, एक सोडायचं आहे, दुसरं हातात घ्यायचं आहे. असत्य भाषण सोडायचं आहे, सत्य भाषणाला ॲक्सेप्ट करायचं आहे. ट्रूथफुलनेस, खरं बोलणं. असत्य भाषण मी सर्व अर्थाने सोडणार. तर सोडल्यानंतर माझ्या हातात काहीतरी पाहिजे, टूल किंवा खेळायला काहीतरी, अभ्यासाला काहीतरी, काही म्हणा तुम्ही, ते मला काहीतरी पाहिजे, तर मी सत्य बोलणार. असं त्यांनी दुसरं त्याला दिलेलं आहे बॅलन्स करायला. मग अहिंसा म्हणजे मी कोणाला दुःख देणार नाही. अहिंसा म्हणजे काही ती खून मारामाऱ्यावाली हिंसा नाही आहे इथे. अहिंसा म्हणजे आपल्या एक अहिंसेचं स्वरूप आपल्या गांधीजींनी प्रदर्शित केलेलं आहे. मग आपल्या योगिक लाईफमध्ये अहिंसा कुठे येते? मग अहिंसा म्हणजे शब्दांनी मारणं, ते मृत्यूच आहे तो समोरच्याचा. इंटेन्शननी मारणं, नंतर ॲक्शननी मारणं, बॉडी लँग्वेजनी मारणं, नुसतं डोळ्यांनी पाहून दुसऱ्याला मारणं, याचं रागाने बघायचं की तो खतम. एनर्जी, डायरेक्ट एनर्जी इन्सर्ट होणार त्याच्यामध्ये, तर तो मृत्यूच झाला तिथे, किंवा हिंसा झाली ती. तर ह्या पद्धतीनं अहिंसा मी करेन. तर मग त्याच्याबरोबर काय पाहिजे? लव्हिंग काइंडनेस. मग मी हिंसा करणार नाही असं जेव्हा आपण ते टाकतो, तर मग आपण काय करणार आहोत? आपण प्रेम करणार आहोत. अत्यंत प्रेमाने, दयेने, क्षमाभावनेने मी जगणार आहे. म्हणजे जसं आपल्याला सिरियल सोडताना दुसरं काहीतरी ॲक्टिव्हिटी लागते, एखादी आपण कुठला तरी ग्रुप जॉईन करतो, की भजनाचा ग्रुप किंवा अमुक ॲक्टिव्हिटीचा, किंवा कुठली तरी नवीन कला आपण शिकायला जातो, मग करून जाऊन आपली ती सिरियलची वेळ टळते.
म्हणजे काय की आपल्या माइंडला डायव्हर्ट करावं लागतं आणि त्याला काहीतरी दुसरं टूल द्यावं लागतं, तेव्हा तो माइंड इकडनं हटतो. इतका तर जिद्दी आहे मन, इतकं जिद्दी आहे की त्याच्यावर त्याच्या तालावर आपण नाचतो खरे, पण आपण त्याला नाचवायचं आहे पुढे अभ्यासामध्ये. आपण म्हणू तसं त्यांनी केलं पाहिजे, त्याचाच हा अभ्यास आहे. तर हे यम नियम असे आहेत. आणि मग त्याला वर करणी न अप्लाय करता त्याला आपण इंटरनली अप्लाय करायचं आहे. आपल्या आतल्या सगळ्या डिझायर्सवर त्याचं काम करायचं आहे. बाहेरनं प्रदर्शन मांडायचं नाही आहे त्याचं. जो प्रदर्शन मांडतो तो थोड्याच दिवसात फेल होतो, कारण त्याचं ते नाटक खूप काही दिवस राहत नाही, खरं नसतं कारण ते. आणि म्हणून यम नियम हा त्यांनी तुमच्या स्ट्रिक्टली फॉलो करायचा पाथ म्हणून सांगितलेला आहे पतंजलींनी. हा काही टाइमपासचा विषय नाही आहे. ह्याला स्ट्रिक्टली जो फॉलो करेल त्याच्यामध्ये क्लीनलीनेस म्हणजे आपली एनर्जी बॉडी, आपले सगळे कोश स्वच्छ व्हायला लागतात. कारण आपल्याला दिसत नाही, पण हे सगळं फील्ड जे आहे आपल्या भोवतालचं हे एनर्जी फील्ड आहे. आपण एनर्जीमध्ये राहतो. म्हणजे आपल्याला डोळ्यांना ती दिसत नाही, पण हे कम्प्लीट एनर्जी फील्ड आहे. हे दत्त ह्याच्या श्रीपाद श्रीवल्लभांच्या चरित्रामध्ये लिहिलेलं आहे, नरसिंह सरस्वतींच्या चरित्रात आहे, गुरुचरित्रामध्ये दिलेलं आहे. सगळ्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की हे फील्ड जे आहे एनर्जी फील्ड आहे. ह्याच्यामध्ये एक प्रकारची शक्तीच्या प्रवाहात आपण आहोत. आपले सोल आपण हे व्हेइकल्स घेऊन जगतो आहोत. आणि आपले दुसरे जे कोश आहेत ज्याचा आपण अभ्यास केलेला आहे, एनर्जी बॉडीज आहेत, ते सुद्धा एका शक्ती स्वरूप म्हणजे एका मटेरियलनी, वेगळ्या मटेरियलनी बनलेले आहेत. तर त्या सगळ्याला कंट्रोल करायला आपल्याला यम नियमांचा अभ्यास करायचा आहे. त्याचं मेन पर्पज काय आहे की आता आपण ह्याला कंट्रोल करणार. मग आता इंटरनली अभ्यास करायचा म्हणजे नक्की काय करायचं, म्हणजे कसा अभ्यास करायचा, पुन्हा त्याची आपण जरा ओपन करून बघू त्याला. तर त्याचा अभ्यास म्हणजे काय करायचा, ज्या गोष्टी आपल्याला डिस्टर्ब करतात इमोशनली आणि मेंटली त्याच्यावर काम करायचं आपण. म्हणजे काय, आता आपण एकच एक्झाम्पल घेतलं तर सिरियलचं. तर सिरियल बघावी वाटते. मग सिरियल बघावी वाटते म्हणजे काय नक्की करावं वाटतं, म्हणजे आपण कुठल्या एलिमेंटला, आपल्या आतल्या कुठल्या एलिमेंटला आपण एंटरटेनमेंट देतो आहे हे पहिले बघितलं पाहिजे. की मग मला आवड आहे, वरच्या शरीराला आवड आहे म्हणून करतोय आपण काम हे, तर नाही. मग माझा वेळ जात नाही म्हणून मी बघते का किंवा बघतोय का, किंवा एक पर्टिक्युलर कोई ॲक्टिव्हिटी आपण करतोय का, तर नाही, माझा वेळ जायचा प्रश्न नाही. मग त्याच्यामध्ये माझ्या काही इमोशनली मी अटॅच्ड आहे का, की मला जरा 4 माणसं, म्हणजे मी एकटा राहतो, एकटं जगतो, किंवा घरात असूनही एकटेपणा आहे व्यक्तींना, असंही असतं, परिवारात असतात पण लोनलीनेस येतो, आणि म्हणून मी कुठेतरी डायव्हर्ट करायचं म्हणून मी पर्टिक्युलर ॲक्टिव्हिटी करतोय का, करते का, ते. तर म्हणजे मूळ रूट कॉज काय आहे ॲक्टिव्हिटीच्या मागचा, तो शोधून काढायचा. आणि तो एकदा कळल्यानंतर त्याच्यावर काम करायचं. म्हणजे लोनलीनेस असेल तर मग त्याच्या रूट कॉज समजल्यानंतर त्याच्यावर काम केलं पाहिजे, की बाबा का लोनलीनेस आहे, माणसं बाजूला आहेत तरी मी का लोनली आहे, म्हणजे मी डिस्कनेक्टेड का आहे, मग असे विचार का येत आहेत माझ्यामध्ये, मग हे डिप्रेसिव्ह हे आहे का, टेंडन्सी आहे का जगण्याची आशा संपलेली आहे माझी. म्हणजे इतकं खोल 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 डीक करत 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 जेव्हा आपण आपल्यामध्ये जातो तेव्हा आपोआपच आपल्याला उत्तरं मिळायला लागतात. आता ती उत्तरं का मिळतात, कारण हा जो अभ्यास आहे ना, हा एकट्याने जरी आपल्याला वाटत असला, आपण करत असलो तरी गुरु इनव्हिजिबल फॉर्ममध्ये अखंड आपल्यासोबत असतात. त्यामुळे त्यांना कळतं. म्हणजे जे फिजिकली, म्हणजे आता 2 प्रकारचे गुरु असतात. एक आपल्यासमोर आपल्याला दत्तक म्हणते, आपल्याला अनुग्रह झालेले असतात, किंवा दीक्षा मिळालेली असते, किंवा कुठल्याही प्रकारे आपल्याला गुरु म्हणून प्राप्त झालेले असतात ते सद्गुरू. आणि दुसरे असतात की काही लोकांना
सद्गुरू नाही ज्या जीवनात प्राप्त होत, मग आपण अक्कलकोट स्वामींना, साईबाबा किंवा गजानन महाराज किंवा दुसरी कुठली शक्ती स्वरूपा त्यांना आपण गुरु म्हणून मानून आपण मार्गक्रमण करत असतो. मग आपल्याला इथे फरक नाही जाणवत की ज्यांचे गुरु आहे हो त्यांच्यावरच कृपा होती आहे, मग मी आज अक्कलकोट स्वामींना फॉलो करते तर मग मला काही होऊन नाही राहिलं माझ्या जीवनात प्रगती, असं अजिबात होत नाही. आपल्याला असंही अनुभव खूप ऐकायला मिळतात की त्यांनी दृष्टांत दिला, त्यांनी कुठल्या माणसाला पाठवलं, त्यांनी मेसेज आला किंवा इनर मेसेज आला. म्हणजे काय की अल्टिमेटली गुरुची शक्ती आपल्यासोबत डेफिनेटली असते. असं कधीही होत नाही की गुरु नाही, असा कुठल्याही जीवाला नाही आहे, कुठल्याही लिव्हिंग बिंगला असं नाही आहे. ह्युमन बिंग्स, मी ह्युमन बिंग्सबद्दल बोलते, मनुष्य जीवांबद्दल. प्रत्येकाला गुरु आहे आणि कधी तो बाहेरनं काम करत असतो व्यक्तिस्वरूप बनून आणि कधी तो अंतस्थ काम करत असतो. त्यामुळे जेव्हा आपण असं आतमध्ये डीप करत खोदत जेव्हा रूट कॉज अभ्यास आहे, कारण हा अभ्यास आहे, हे काही डिप्रेसिव्ह कंडिशन नाही आहे, ह्याच्यामध्ये फरक आहे. डिप्रेशन इज डिफरंट आणि ही गोष्ट डिफरंट. हा स्व अभ्यास चालू आहे की बाबा या सगळ्या ॲक्टिव्हिटीजच्या मागे माझं मेन कारण काय आहे. ते कारण सापडल्यानंतर मग त्याला सोल्युशन द्यायचं, की मग मी वाचन करीन किंवा मी अमुक एखाद्या गोष्टीचा अभ्यास करीन की ही कॉन्सेप्ट काय आहे, किंवा एखादी त्याच्याशी रिलेटेड ॲक्टिव्हिटी मी शिकायला जाईन, किंवा आपण एखादा कला अभ्यास मी सुरू करीन. पण मी मला इमोशनली ब्लॅकमेल करणाऱ्या या सिरियल्सकडनं मी दूर जाईन. ह्या पद्धतीनं ह्या प्रॉब्लेमला सोडवण्याची पद्धत आहे. म्हणजे आपण नुसतं बंद करणं त्यापेक्षा आपण अभ्यासपूर्वक त्या ॲक्टिव्हिटीला कंट्रोल करणं आणि स्ट्रिक्टली त्याला एथिकल कंडक्टमध्ये टाकून त्याला बंद केल्यानंतर ते कधीही पुन्हा चालू होत नाही, कधीही चालू होत नाही. कधीही तुम्हाला दुसरं पुन्हा व्यसन नाही लागू शकत, कधीही नाही. व्यसन म्हणजे दारूचं व्यसन नाही. आपण ओरिजिनल एक आवड असते माणसाला की काही करण्याची, कुठलीही ॲक्टिव्हिटी करण्याची, मूव्ही बघणं, सिरियल बघणं, टी व्ही बघणं, बातम्या बघणं किंवा मित्रांमध्ये जाणं, कुठलीही एक आवड असते आणि ती आपणच सोडवावी लागते. आणि तो मनुष्य जेव्हा ती इंटेन्शनली अंडरस्टँडिंगनी व्यवस्थितपणे त्याच्यावर सोल्युशन काढतो, तेव्हा तो परत कोणी त्यांना म्हणलं की संगती म्हणजे संगतीचा परिणाम झाला म्हणून काही ती दुःसंगती झाली म्हणून पुन्हा ती सवय कधीही लागत नाही. कारण जेव्हा तुम्ही अभ्यासपूर्वक गोष्ट केलेली असते ती फेल जात नाही. कारण त्याचं मेन इनविजिबल रिझन हे आहे, जे दिसत नाही डोळ्यांना, की तिथे गुरुची शक्ती लागलेली असते आणि ते कार्य सक्सेसफुल झालेलं असतं आणि तुम्ही पूर्णपणे त्या इच्छेतून, डिझायरमधनं, वासनेतनं तुम्ही पूर्ण बाहेर आलेला असता. कारण का तर गुरूंनी तुम्हाला त्याचं बेस्ट सोल्युशन, परफेक्ट सोल्युशन अंतस्थ मेसेजनी सांगितलेलं असतं, कळवलेलं असतं, दिलेलं असतं आणि म्हणून ती 100% कंट्रोलमध्ये आलेली असते. असा हा यम नियमाचा अभ्यास आहे. आता यम आणि नियम मध्ये पहिले यम. मग यम म्हणजे काय आहे, तर यममध्ये त्यांनी काय करायचं नाही हे सांगितलेलं आहे. तर ते काय काय आहेत, अहिंसा आहे, सत्य आहे, अस्तेय, अस्तेय म्हणजे चोरी न करणं, ब्रह्मचर्य म्हणजे त्याचं मी मागे सांगितलं होतं, आता मी तुम्हाला या ब्रह्मचर्यामध्ये एक्सप्लेन करीन. जे मी तुम्हाला सांगितलं होतं की मला सेक्स एनर्जीबद्दल तुमच्याशी बोलायचं आहे, अत्यंत महत्त्वाची सब्जेक्ट आहे तो. आणि म्हणजे स्पिरिच्युअलिटीमध्ये तर टॉप लेवलचा सब्जेक्ट मी मानते या गोष्टीला. ब्रह्मचर्य म्हणजे आपण जे वर करणी अर्थ घेतो तो नाही. आणि अपरिग्रह म्हणजे वस्तू न साठवणं, अनावश्यक गोष्टींचा संचय करून न जगणं, आवश्यक असलेल्या म्हणजे आपण म्हणू शकतो मॉडरेशन, आवश्यक आहे तेवढंच ठेवलं, आवश्यकता नाही ते जवळ नाही, अशा अपरिग्रहमध्ये जगणं, असे त्यांनी 5
यम सांगितलेले आहेत. अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य आणि अपरिग्रह. आणि त्याच्यानंतर त्यांनी नियम सांगितलेत. म्हणजे ह्याला रिप्लेस कसं करायचं, कशाच्यानी करायचं ते त्यांनी सांगितलेलं आहे. आणि म्हणून असं नाही सांगितलं आहे की यम मग नियम, असं नाही. ते जोडीने घेतात, यम नियम अशी अशी ती जोडी आहे करतानाच, अभ्यास करताना. आणि असे मग पुढे आसन. मग ह्या यम नियमामध्ये तुमची जेव्हा अष्टांग योगाच्या पहिल्या पायरीवर जेव्हा तुमची चांगली बऱ्यापैकी तयारी होते, मग तेव्हा गुरु सांगतात आसन कसं हवं, प्राणायाम कसा करायचा. मग आसनावर बसलो, यम नियम करून सगळी एनर्जी व्हेकल्स सगळी तयार झाली आपली शरीरं, की मग आसनावर बसायचं. मग बसल्यानंतर पहिला काय करायचं, प्राणावर कंट्रोल, प्राणायाम, जो पुन्हा कदाचित वासनांना नाचवेल. म्हणून प्राणायामाचा अभ्यास आहे. प्राणायामानंतर प्रत्याहार, आणि प्रत्याहारानंतर खरी 3 स्टेप्स येतात. धारणा, पहिली धारणा धरायची, धारणा धरल्यानंतर ती ध्यानात कन्वर्ट होते, ध्यानावस्थेत जाते, आणि लास्ट स्टेज आहे समाधी. पण आपण करतो काय, पटकन माळ घेतो आणि आपण ध्यानाला बसतो. आपण पहिले काहीच स्टेप्स फॉलो करत नाही, आणि म्हणून त्याच्यात कन्सिस्टन्सी राहत नाही, सिमेंटिंग होत नाही, पक्कं होत नाही, आपली बैठक पक्की होत नाही. आणि पुन्हा पुन्हा आपलं हो नाही हो नाही हो नाही, आणि म्हणून नाचरेपणा येतो. आणि म्हणून लोक सांगतात की स्पिरिच्युअलिटीमध्ये काही अर्थ नाही, इससे अच्छा तो एन्जॉय कर लो लाईफ को. पण हा जेव्हा बॅलन्स आपण आपल्या एनर्जी बॉडीमध्ये आणतो, तेव्हा उलटं ते मटेरियलिस्टिक लाईफ, एन्जॉय करायचं लाईफ खऱ्या अर्थाने उत्तमरित्या खरं तर माणूस जगू शकतो. पण इथेच हे कळत नाही आपल्याला. आपल्याला वाटतं नुसतं एन्जॉय करायचं, तसं नाही आहे. जेव्हा आपण आपल्या अंडरस्टँडिंगनी एन्जॉय करायला निघतो, तेव्हा ते लाईफ अगदी मजेदार होतं, आणि तो जर्नी वंडरफुल होतो, आणि बेस्ट जर्नी होतो. तर या पद्धतीनं आज आपलं पूर्णपणे पहिलं इंट्रोडक्शन कंप्लीट झालेलं आहे यम नियमांचं. हे 2 पार्ट फक्त इंट्रोडक्शन होतं. ते ह्यासाठी डिटेलमध्ये घेतलं की जर त्याची खरी ओळखच नाही झाली, त्याचे अर्थ नाही कळले, त्याचं कारण नाही कळलं, का करायचं, किती करायचं आणि कधीपर्यंत करायचं, तर त्याचा सिरियसनेसही नाही कळणार, आणि अर्थ नाही कळला तर पुढे त्याची उपयोग आणि जीवनामध्ये वापर होणार नाही, आणि ह्या मार्गावर आपण अग्रेसर व्हायला आपल्याला कठीण होऊन बसेल. यासाठी यमनियमांच्या इंट्रोडक्शनला मी पहिले घेतलं आणि इतका वेळ घेतला. 2 आपले सेशन्स पूर्ण इंट्रोडक्टरी झाले. आता पुढच्या वेळेला आपण पहिलं अहिंसेपासून सुरुवात करणार आहोत. तर प्रत्येक चॅप्टरला, पार्टला त्याच्या यम आणि नियमांच्या अगदी थरली सगळ्या अँगल्सनी, सगळ्या साईडने मी पूर्ण एक्सप्लेन करणार आहे. त्याला शॉर्टमध्ये सांगून काहीच उपयोग नाही, कारण तो जर पूर्ण कळला नाही तर त्याचं ॲप्लिकेशन सक्सेसफुली कसं करायचं ते कळणार नाही. आणि म्हणून ते सुद्धा कदाचित एक एक भागामध्ये आपले डिवाईड होतील. मला माहिती नाही कसं होईल, पण कदाचित असं होऊ शकतं, किंवा कॉम्बिनेशनमध्ये 2-2 भागामध्ये 2-2 एकत्र घेऊनही कदाचित आपले पुढचे सेशन्स होऊ शकतात. त्यामुळे तुम्ही पेशन्स भरपूर ठेवा, आणि ऐकण्याची तयारी ठेवा, आणि ॲब्सॉर्ब करण्याची तयारी ठेवा. थँक्यू.